ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा यासाठी प्रशासनानं आता अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, HPCL, BPCL, IOCL या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी तसेच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित डेपोंमधून नियमित पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आले. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश दिलेत. आता पंपांवर वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम, कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधन घेण्याचं कारण, वापराचं ठिकाण आणि मोबाईलमधील फोटो यांसारख्या नोंदी जतन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे विविध महत्त्वाच्या संस्था आणि कामांसाठी पूर्वीप्रमाणे सुरळीत इंधन पुरवठा व्हावा यासाठीही नियोजन करण्यात आलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय बांधकाम उपक्रम, मेट्रो आणि MSRDC यांच्याकडून जिल्हा कार्यालयाकडे पत्रांद्वारे मागणी केली जाते. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार आणि मागील वापराचा विचार करून पेट्रोल आणि डिझेल देण्यात येईल. यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागणी पत्र, शेतकऱ्यांकडून सातबारा आणि शासकीय काम करणाऱ्या संस्थांकडून वर्क ऑर्डर घेऊन त्यांना पूर्वीसारखाच इंधन पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आलेत.